विषयी बोलण्यासाठी सभागृह नेते गणेश खडकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेशजी, आपण पाहतोय घाटकोपरमध्ये खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे। आतापर्यंत 2 जण मेलेत आणि 6 ते 7 जण या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। होय, मला पहाटेच डिझास्टर मॅनेजमेंट कडनं ही मला माहिती मिळाली आणि तेव्हापासून मी या घटनेची माहिती घेतोय। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। अजूनही बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। एनडीआरएफ असेल, अग्निशमन दल असेल, महापालिकेचे कर्मचारी, इंजिनियर तिथे पोहोचलेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, पोलीस अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी सकाळपासूनच उपस्थित आहेत। अत्यंत चिंचोळा भाग आहे आणि मदत कार्य करताना या मोठ्या प्रमाणावरती अडचणी येत आहेत। डोंगराच्या अत्यंत वरच्या भागातून ही दरड त्या घरावरती कोसळली आणि हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। मुळातच त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने नोटीस सुद्धा लावण्यात आली होती, हा भाग धोकादायक आहे म्हणून। परंतु भावना असतात, प्रत्येकाला आपलं घर म्हणजे आवडतं आणि स्वाभाविक आहे, कोणी ते घर सोडायला तयार होत नाही। परिस्थिती धोकादायक जरी असली तरी लोक त्या ठिकाणी राहणं पसंत करतात। परंतु या घटना अशा वारंवार होत आहेत, कारण अत्यंत चिंचोळे आणि निमुळत्या भागामध्ये काही दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी जाता सुद्धा येत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। महापालिकेने याबाबत काहीतरी ठोस निर्णय यापुढे तरी घेऊ आणि आम्ही प्रशासनावरती याबाबत चर्चा करून, कारण या घटना वारंवार होऊ नयेत। माणूस परिस्थिती अभावी या ठिकाणी राहत असतो, कोणी आनंदाने या ठिकाणी राहत नाही। परंतु ज्या वेळेला अशा घटना होतात, प्राणहानी होते आणि अत्यंत दुर्दैवी असते। त्यामुळे महापालिकेच्या वतीने अशा घटना होऊ नयेत म्हणून कठोर पावलं उचलावी लागतील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि या नागरिकांचं कुठेतरी पुनर्वसन करून हा भाग कसा मोकळा करता येईल याकडे लक्ष देऊ। गणेशजी, ही जी काही घटना घडलेली आहे ही पहिल्यांदा घडलेली नाहीये, याआधी देखील या घटना घडलेल्या आहेत। पुनर्वसनाचा प्रश्न आत्ताच का उपस्थित होतोय, आधी का नाही? नाही, असं लोक तयार होत नाही। आपण किती नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला, आपण स्थलांतर करावं, काही झोपड्या कधी बांधलेल्या आहेत त्या सर्वेक्षणामध्ये आम्ही पात्र हो अपात्र हो अशी भीती प्रत्येकाला असते। त्यामुळे कोणी घर सोडायला ते तयार होत नाही। ते महापालिकेच्या वतीने सूचना दिल्या जात नाहीत का, ते दिल्या जातात, समजवलं जातं, पण शेवटी नागरिकांचा मी म्हटलं तसं तो भावनेचा प्रश्न असतो। त्यामुळे तिथून ते घर सोडण्यास कोणी तयार होत नाही। ठीक आहे, नक्कीच गणेशजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात त्याबद्दल।